jungle. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. घरफोडी करणारा इसम जेरबंद. एकूण 7,80,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. घरास कुलूप लावून परगावी गेले होते. गावावरून परत घरी आल्यानंतर घरातील सोने चांदीचे दागिने चोरीस गेले असल्याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाणेस अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल झाली. याबाबत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांची पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलवडे, सोमनाथ गुंडे, अमित शहा फकीर यांना गोपनीय बातमीदाराकडून ग्रे कलरचा टी शर्ट घातलेला एक इसम सोने चांदीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने तानंग फाटा चौक परिसरामध्ये फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. तानंग फाटा परिसरामध्ये ग्रे कलरचा टी शर्ट घातलेला संशयिताच्या फिरणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता एक इसम तानंग फाटा येथे दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव प्रवीण विठ्ठल निकम, वर्ष 32, राहणार कुची, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली असे सांगितले. त्यांनी 2 पंचासमक्ष अंगझडती घेतला असता त्याची अंगझडतीमध्ये वरीलप्रमाणे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 7,80,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर सोन्याचे व चांदीचे दागिन्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचे कुर्ची गावातील नातेवाईक फिर्यादी हे बाहेरगावी जाताना त्याची घरची चावी त्या ठिकाणी ठेवतात ती जागा माहीत असल्याने 3 ते 4 दिवसापूर्वी फिर्यादीच्या घराची चावीने कुलूप काढून घरात प्रवेश करून सदरचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. सदर आरोपी मुद्देमाल कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करत आहे.